सावंतवाडी येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा येथे होणाऱ्या भक्तनिवास व सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले। पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्याकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत भक्तनिवास आणि सुशोभीकरण काम मंजूर झाले। या कामाचा शुभारंभ आज दिमाखात करण्यात आला। एकमुखी दत्त मंदिराच्या मागील जागेत 4,34,94,000 रुपये एवढी रक्कम खर्च करून भव्य दिव्य असं भक्तनिवास साकारलं जाणार आहे। मंदिराच्या समोरील उजव्या बाजूस अन्नपूर्णा इमारत बांधली जाईल। यामध्ये दत्तभक्तांना निवास तसेच योगा हॉल व पुजाऱ्यांना राहण्यासाठी सुसज्ज खोली आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत। या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री तथा आमदार केसरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी श्री दत्त मंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर व्यवस्थापन उपसमिती सावंतवाडी यांच्याकडून केसरकर यांचा सन्मान झाला। यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उपसमितीचे सचिव जितेंद्र पंडित, खजिनदार सुधीर धुमे, कंत्राटदार माडळकर, सचिन गडेकर, वास्तुविशारद मनीष परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष अण्णा देसाई, पुरोहित परशुराम कशाडीकर, पराष्टेकर, समिती सदस्य दीपक पटेकर, संतोष तळवणेकर, सौ लतिका सिंग, विनायक पराडकर, गुरुनाथ पराडकर, सौ तुळसुडकर, विलास सावंत, रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर, विश्वास घाग, प्राध्यापक सुभाष गोवेकर, बंटी पुरोहित, गुरुनाथ मटकर, शिल्पा सावंत, बाळा सावंत, संदेश परब, विनोद सावंत, महेश कुमठेकर, अरुण मेस्त्री, भरत गावडे, रणजित सावंत, साक्षी गवस, डॉक्टर कांचन विरनोडकर, रुपाली रेडकर, अक्षता सावंत, ज्योती कदम, अर्चित पोकळे, निखिल सावंत, समीर पालव आदी भक्त मंडळी तसेच संतोष सावंत, राजू तावडे, विनायक गावस, अभिमन्यू लोंढे, सीताराम गावडे, शैलेश मयेकर, आनंद धोड आदी पत्रकार बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते।